श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं उगीच किचनमध्ये. तर बघा, आज आहे आपली रेसिपी. जर तुमच्या घरामध्ये शिळ्या चपात्या किंवा भाकरी असं काही उरलं असेल तर ते टाकून न देता त्यापासून हे बनवा. अगदी खमंग अशी रेसिपी. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. तर चला. तर बघा, मी ना रात्रीच्या ह्या उरलेल्या पोळ्या होत्या, म्हणजे चपात्या होत्या. तर त्या चपात्यांचे असे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे सगळ्यात अगोदर. तर हे बघू शकता. हे बघा, मी अशा पद्धतीचे चपातीचे तुकडे करून घेतलेत. अगदी बारीकही नाही, मोठेही नाही. आता फोडण्यासाठी मी इथे जे साहित्य लागणार आहे, अगदी आपल्याला कमीच साहित्य लागणार आहे ते बघा तुम्ही. अगदी एक मी कांदा घेतलाय, तो कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर एक टोमॅटो सुद्धा मी कापून घेणार आहे. चला आता फोडणी टाकूया. फोडणीसाठी इथे मी 1-1.5 पळी तेल घेतलं आहे. तेल हे चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की मी त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी घालून घेणार आहे. मोहरी चांगली तडकू द्यायची आणि त्याचबरोबर अर्धा चम्मच जिरे सुद्धा, आणि अगदी 3 ते 4 पाकळ्या बारीक वाटलेला लसूण. लसूण थोडा लाल लाल झाला की मग त्यात घालून घेते मी कांदा. कांदाही आपल्याला थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे. कांदा थोडासा लालसर झाला की त्यात घालून घेतला टोमॅटो. टोमॅटो आपल्याला थोडा मऊ होऊ द्यायचा. टोमॅटो चांगला मऊ झाला की 1 लाल चम्मच तिखट घालून घेतला आणि चिमूटभर अशी हळद चांगली तेलात परतू द्यायची. आणि त्यानंतर इथे 1 तांब्या पाणी घालून घेतलं आहे. आणि चवीनुसार मीठ. आता ह्या आदनाला चांगली उकळी फुटली बघा, उकळी फुटली आहे. आता त्यात घालून घेते मी चपातीचे केलेले तुकडे बघा. आता हे सगळं मिक्स करायचं चांगलं. आणि हे थोडंसं शिजत आलं की मग त्यात मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालून घेतलं, जेणेकरून छान चव येते. आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं हे शिजू द्यायचं. हे लवकर शिजतं, अगदी 5 मिनिटात तयार होती ही रेसिपी. बघू शकता, अगदी तयार आहेत आपले हे चपातीचे तुकडे. आमच्याकडेला कुटके सुद्धा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. तर कशी वाटली रेसिपी व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडलीच असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.